सुद्धा आलं मिक्सर फार्मिंग म्हणतो आपण याला. ज्यात मातीचा वापर न करता आपण मातीविना शेती तयार केलेली, ज्यात आपण प्रामुख्याने हायड्रोपोनिक्स झालं, व्हर्टिकल फार्मिंग झाले, नंतर एरोपोनिक्स सिस्टम यासारखे स्ट्रक्चर तयार केले, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण मातीचा वापर न करता शेती तयार केली. ज्यात आपण प्रामुख्याने पालेभाज्या, एक्झॉटिक व्हेजिटेबल्स या प्रकारची हे घेत असतो. त्यात आपण मातीचा वापर न करता फक्त आणि फक्त सॉइललेस मीडिया म्हणजे कोकोपीट आणि यासारखी माध्यमे वापरून आपण यासारखी फळभाज्या पालेभाज्या घेत असतो. ठीक आहे, तर सगळ्यांनी इथून बघायचं आहे. काय असेल प्रश्न मला विचारू शकतो. बघा, हायड्रोपोनिक्समध्ये पाणी झाडाला त्याचं प्रमाण आपण ठरवलेलं ऑटोमेशन सिस्टमद्वारे. आता ते फ्लो होत असतं आणि एकच जागेवर तुम्ही ते डायरेक्ट पाईपांमध्ये फ्लो होत असतं आणि ऑटोमॅटेड असतं. त्याने आम्ही न्यूट्रिकेअर तयार केलं आहे. न्यूट्रिकेअरद्वारे त्याला पाणी हे दिलं जातं. ठीक आहे, याच्यात फक्त आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात, जे वॉटर सोल्युबल असतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे, ती आपण देतो, जेणेकरून ऑटोमेशन पद्धतीने आपण त्याला देऊ शकतो. आता प्रत्येकाला वॉटर सप्लाय होणार नसते, राहिलेलं वॉटर काय करतं ते फ्लो जे रिसायकल होत असतं, रिसायकल होतं. जे आवश्यक असते न्यूट्रिएंट तयार केले जातात. आता पुढे जे आहे ते टाकी आता बघा, या प्रॉफिट म्हणजे असं आहे की हे भविष्याच्या उद्देशाने तयार केलेली, आताच्या उद्देशाने बघायला गेलं तर जमिनी सगळ्यांकडे आणि त्याच्यात खर्च पण खूप करतो. ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर भविष्यात कसं आहे, जमिनी कमी होतात, आपली जनसंख्या जी वाढत चालली, म्हणजे नॉन फार्मिंग कॅटेगरीचे लोक किंवा फार्मिंग कॅटेगरीचे ज्यांना जर इंटरेस्टेड असतील त्या प्रकारची शेती भविष्यात करू शकते. सर मध्ये न्यूट्रिएंट्स मिळतात ते म्हणजे तुम्ही सॉल्युबल न्यूट्रिएंट कुठे यूज करता? वॉटर सोल्युबलमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट वगैरे जे असतं ते वॉटर सोल्युबल वापरतो, जे आपण पाण्यामध्ये विरघळून आपण त्यांना टँक्समध्ये टाकतो, ते पाण्यामध्ये विरघळतात आणि मग ऑटोमॅटिक पद्धतीने त्याची रूट वाढणार तर मग तेव्हा प्रॉब्लेम येतो. रूट्स वाढणार म्हणजे कसं, खालून आता जे झाड रूट्स आहेत बरोबर, ती जे वॉटरची लेवल असते ती वॉटरची लेवल हाफ असते, पूर्ण नसते भरली. जे रूट्स असतात ते खाली ग्रो करतात आणि ग्रो केल्यानंतर जे वॉटरमधले जे न्यूट्रिएंट आहे ते ऑब्झर्व करतात आणि वर वाढतात. ज्याप्रमाणे मिंट दिसतंय, स्पिनॅच दिसतंय, रूट वाढत नाही. रूट वाढतात, त्याचा काही इश्यू येत नाही. ऑटोमेशनमध्ये कोणती मशिनरी वापरतात? न्यूट्रिगिअर ते दाखवलं मी तुम्हाला, न्यूट्रिगिअर सिस्टम आहे त्याच्याद्वारे. म्हणजे ते मेंटेन करण्यासाठी जास्त तो वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्याला एकदा आपण प्लांट केलं, त्याच्यामध्ये फक्त काय आपल्याला टँक्स वगैरे बाकी सेटअप करावं लागतं. ते लावल्यानंतर मग पुढचे जे आहे ते ऑटोमेशन करतात. त्याच्यात फक्त काय आपण ज्याप्रमाणे जे सुधारणा करत असतो, जेणेकरून थोडंफार काही नॉर्मल हे झालं बस तेवढं, दुसरं काही नाही. ह्याची ग्रोथ झाली तरी आपल्याला ह्याच पद्धतीने त्याला पुढे हे करावं लागेल. बिलकुल, आता ग्रोथ झाली म्हणजे त्याला काढून टाकणार आपण, बरोबर आहे की नाही. आता जेवढे त्याचा टाईम पिरियड झाल्यानंतर आपण त्याला काढतो, त्याच्यासाठी न्यू प्लांटिंग केली जाते. सर डायरेक्ट लाईटिंग असेल तर आर्टिफिशियल ब्ल्यू एलईडी बिलकुल बिलकुल. आर्टिफिशियल लाईट्सचा विषय असा असतो, ज्या ठिकाणी लाईट्स कमी पडते किंवा सनलाईट नाही आहे त्या ठिकाणी पार्लॅम्पचा यूज केला जातो, जेणेकरून फोटोसिंथेसिस रेग्युलरली होते. हा ना, आता फोटोसिंथेसिससाठी लाईट महत्त्वाची असते. आता झाडांना काय फक्त लाईट महत्त्वाची, बरोबर आहे की नाही. ती कुठलीही असो, पार्लॅम्प्सद्वारे दिली जाऊ. आता LED लाईट्समध्ये पण आम्ही केलेलं आहे, त्यात कमी एनर्जी कमी लाईट्समध्ये पण ती ग्रो केलेली आहे आपण, बरोबर आहे की नाही. बेसिकली आपण झाडांना मूर्ख बनवतो आणि ग्रो करतो. टाइम पिरियड किती असते? सेमच आहे, जास्त काही नाही. एक लँड्समधला आणि याच्यातला जो टाईम प्रिपरेशन आहे तो सेम, त्याचं काहीच हे नसतं. बाकी सगळं अंदाज म्हणजे किती आपण मग आता हे जे आहे, आता याचा स्पिनसचा टायमिंग आहे 15 days, नंतर त्याला ग्रो होऊन जाते. त्याच्यानंतर त्याला आपण काढतो, त्याच्यानंतर आपण पूर्ण बघतो की ते ग्रोथ होते की नाही. जर ग्रोथ होत असली तर ठीक आहे, नाही तर मग घेऊन आपण सीड वगैरे प्लांट करून त्याला पुढे
सर म्हणजे पाण्यातून ह्याला जास्त न्यूट्रिएंट भेटते की मातीतून म्हणजे कसं आहे, आता मातीतून आपण डायरेक्टली फेकतो बरोबर, हे खतं NPK जे काय असेल ते दिलं जातं. ते परफेक्ट पद्धतीने दिले जातात का नाही. आता याच्याने जे ते टायमर सेट केलेलं असतं त्याच्यात किती प्रमाणात द्यायचं ते सेट केलेलं असतं. त्याद्वारे ऑटोमेशन पद्धतीने प्रत्येक झाडाला न्यूट्रिएंट दिलं जातं. त्यामुळे ग्रोथ त्याच्यापेक्षा फाईट होऊ शकते. बिलकुल होते है ना. ह्याच्या क्वालिटीवर म्हणजे ह्याच्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर काही हे होत नाही. नाही काहीच नाही, सेम आहे सेम. व्हॅल्यू न्यूट्रिशनल व्हॅल्यू सगळ्या गोष्टी सेमच असतात है ना. आपण आता म्हणजे आता ही फार्मिंग करतो आणि मातीतली फार्मिंग करतो, कुठला प्रॉफिटेबल हे होतं? प्रॉफिटेबल म्हणजे आता ही भविष्याच्या उद्देशाने तयार केली, म्हणजे भविष्यात केली जाईल है ना. हे आताच्या उद्देशाने जर करायला गेलं, बाकी लोक इंटरेस्टेड असतात, बाकीचे नसतात है ना. म्हणजे आता आपले यंग जनरेशन आहे आताची, ते जास्त इंटरेस्टेड कळलं आहे सगळे बरोबर आहे की नाही. भविष्यात जे करणार आता जुने पारंपरिक शेती करणारे शेतकरी काय म्हणतात की नको आपल्याला जमिनीच बरं है ना. तर मग समतोल राखलेला आहे तो जुन्या आणि नव्यामधला. तर यासारखे जे आहे इंटरेस्टेड ते करू शकतो. ग्रोथ पहिल्यांदा कुठली वाटते? जमिनीतली सारखेच सर ब्ल्यू LED लाईटचं कोणता टाईप यूज करतो? LED लाईट्स आहे, आपण जी लाईट्स सिम्पल लाईट्स आहेत त्याच यूज केल्या, दुसरी कुठली सर म्हणजे जी साधी आपली जी पारंपरिक शेती त्यापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त खर्च जास्तीत वन जास्त टाईम इन्व्हेस्टमेंट. किती खर्च पडतो? आता ही जी आहे ही कॉस्टली खूप आताच्या मानाने, पण भविष्याच्या उद्देशाने जर कधी प्लांट केलं तर तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलरली त्याची इन्कम सोर्स आहे. आता कसं आपण जमीन घेतली, जमिनीत प्लांटिंग केली, त्यानंतर त्याला खर्च देणार, त्याला औषधी फवारायचं नाही आहे, इन्सेक्टिसाईड्स वगैरे काही फवारले जात नाही डिरेक्टली, फक्त ओनली मायक्रो न्यूट्रिएंट्स त्याच्यावर मला न्यूट्रिएंट पोचवायला कुठली मशीन? ती न्यूट्रिकेअर मशीन तिकडे दाखवली ठीक आहे.